नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण आणि वरती हात करू नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण जोरात नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण ओ श्रीमन्नारायण नारायण हरि बोल श्रीमन्नारायण नारायण हरि बोल जय हो नारायण श्रीमन्नारायण भजनाचा आनंद, ऍक्टिव्ह पॅडचा आवाज, हातातली टाळी सुंदर, बऱ्याच जणांना नाचण्याची इच्छा निर्माण झाली. पण आज आपल्याला लग्नाच्या वेळेस नाचायचं आहे. मध्ये नाचले तर कथा राहून जाईल आपली. आता 5:15 वाजले. आज लग्न आहे आपल्याकडे. नाचल्याशिवाय लग्न होत, त्याच्याशिवाय आनंद नाही. आपल्याला महादेवांच्या वरातीमध्ये भरपूर नाचायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. नारदजी त्या ठिकाणी आलेले आहेत. नारायण नारायण नारदजींचं आगमन झालं. नारदजी हिमालयांच्याकडे. पर्वतेश्वर महाराजांना फार मोठा आनंद झाला. म्हणजे महाराज काय योग आहे, संतांना बोलवायची गरज नाही पडली. तुमच्यासारखे मुनी, तुमच्यासारखे संत आमच्या घरी बिना बोलवायचं येणं म्हणजे अतिथी देवो भव. अतिथी कुणाला म्हणतात माहिती का, जो तिथी सांगून येत नाही. नारदजींना बोलवलं नाहीये. नारदजी अचानक आल्यानंतर हिमालय राजाला फार मोठा आनंद झाला. हिमालय राजाने पाद्यपूजन केलं, सत्कार केला, मोठा आनंद झाला, उत्साह आला त्यांच्या जीवनामध्ये. महाराज कस काय येणं केलं. म्हणजे महाराज तुमच्याकडे पुत्रीचा जन्म झालाय, मी तुमच्या मुलीला पाहण्याकरता. ऐका ना माय, लक्ष द्या जरा, कथा ऐका, भाव ऐका. पार्वती माता म्हणजे श्रद्धा. आता श्रद्धा जन्माला आली. अगोदर होती सती, आता काय बनली सती, पार्वती बनली. पार्वती म्हणजे श्रद्धा आणि सती म्हणजे तर्क. तर्कज्ञानी बापाची मुलगी तार्किक होती, महादेवांवर विश्वास ठेवला नाही आणि रामाची परीक्षा घेतली. आता पार्वती रूपाने जन्माला आली. हिमालय म्हणजे आढळे आढळ. आता हिमालयाच्या पोटी जन्माला आली आढळ श्रद्धा जन्माला आली. आणि जिथे श्रद्धा जन्माला आली, ऐका ना, जिथे श्रद्धा जन्माला आली तिथे संतांना देवाला बोलवायची गरज पडत. ज्या घरी श्रद्धा आहे, ज्या घरी भाव आहे, त्या ठिकाणी संत गेल्याशिवाय. साधू संत महाराज लोक, आमचा अनुभव आहे. एखाद्या घरी आम्ही महाराज लोक बळजबरी जातात, त्याला बोलवायची गरज पडत नाही की महाराज माझ्या घरी चहाला या. पण तो माणूस श्रद्धावान भाविक असला की त्या घरी साधू संत महाराज लोक आपोआप गेल्याशिवाय. आणि काही लोकांच्या घरी जावंच वाटत नाही, कारण त्या घरातली माणसं कुत्सित असतात. काही घरातली माणसं किती गोड असतात, त्यांच्या घरी सहज महाराज लोक. आम्हाला अनुभव आहे. बरेच लोक म्हणतात महाराज का हो तुम्ही त्या माणूसागर घडी घडी जातं, आम्ही बोलावतो तरी येतात नाही. का, तो माणूस श्रद्धावान आहे, प्रेमळ आहे. 7 दिवसामध्ये सप्ताहामध्ये त्याची सेवा, महाराज लोकांची सेवा. त्याच्या घरी महाराज लोक आले की महाराज या ना. कोणीही आपल्या घरी, ऐका ना माता भगिनी, तुमच्या घरामध्ये काबाड कष्ट करून घरात पैसा टिकत नाही. बऱ्याच घरामध्ये सुख नाही, शांती नाही. बऱ्याच घरामध्ये पती पत्नीचं जमतच नाही. शेतात चांगले राहतात पण घरात आल्यानंतर भानगड झाल्याशिवाय राहत नाही. समजून घ्यायचं त्या घरामध्ये दोष आहे, त्याला गृहदोष म्हणतात. शेतात चांगले राहतात, गरमा घुसणार का वायवी जातात. समजून घ्या, गृहदोष आहे, दोष असतात ते. एक नाही दोष आहे, पितृदोष. घरामध्ये संतती नालायक निघते, पितृदोष. मुली मुली होतात, पितृदोष. याच्याकरता साधन काय महाराज, अनेक साधनं असतील, अनेक साधनं आहेत, त्याच्या आहारी जाऊ नका. एक सोपं साधन सांगू तुम्हाला, 3 गोष्टींचं पालन करा. ज्या घरात 3 गोष्टी, ते घर पुढे जातं.
कोणत्या कोणत्या 3 गोष्टी बारीक आहे का मा लक्षात ठेवा, मी सांगतो माझा वेड्याचा ऐका. एक आहे वाणी, दुसरा आहे पाणी आणि तिसरा आहे आसन. वाणी, पाणी, आसन. श्रीमंत लोकांच्या घरी जाऊन बघा, वाणी मारवाडी लोकांच्या घरी जाऊन बघा, ते जेवायला आसनाशिवाय बसत, आसनाशिवाय घरात जेवायला बसायचं नाही. भोजन, कथा श्रवण, ज्या ज्या गोष्टींना न लागतं ना, शेवटी भोजन भजन, हां लक्षात येतं ना, भोजन भजन श्रवण, ज्या ज्या गोष्टीला शेवटी न लागतं ना तिथे आसन पाहिजेच. आसन नसेल, बिना आसनाचं जेवण केल्याने घरात दरिद्रता येते. उच्च लोक आसनाशिवाय जेवतच नाही. आपले लोक फार विचित्र, हात पाय बी धुतात नाही. हात पाय देतो, हा हात गोळा कुठे हात पाय धुतो, मग तू हात गोळा आहे का? नियमच पाडत नाही ना आपण. नियम माणसांसाठी, जनावरांना नियम नाही आहेत. नीट आहे का माय, मी 3 गोष्टी सांगितल्या, लक्षात ठेवा. जर घरातली दरिद्रता जावी, तुमच्या घरात सुख समृद्धी व्हावी, तुमच्या घरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, 3 गोष्टी करायच्यात. वाणी, पाणी आणि आसन. कुणासाठी? कुणासाठी? अतिथी. आपल्याकडे 2 लोक येतात, एक अतिथी आणि दुसरा पाहुणा. पाहुणा आणि अतिथी आपल्या घरी येतो, त्याच्यासाठी आपल्याकडे प्रेम असलं पाहिजे. जिथे प्रेम आहे तिथे पाहुण्यांना बोलवायची गरज नाही. तुम्हाला सांगू, सज्जन माणसाच्या घरी लोक नेहमी येत राहतात. ज्याच्याकडे जास्त पाहुणे येतात समजून घ्यायचा माणूस सज्जन आहे. हा पाहुण्यांशी, नातेवाईकांशी चांगला वागतो, त्याच्याकडे पाहुणे नातेवाईक येत असतात. पण नातेवाईकांना, पाहुण्यांना माहिती पडलं की घरातला स्वभाव, एकाचा स्वभाव जरी वाईट असेल तिथे पाहुणे यायचं कमी होऊन जातं. तुम्हाला अनुभव असेल, हा संसारातला विषय. संसारातला जसा विषय त्याच्यापेक्षा वरचा विषय, साधू संत महात्मे त्याच्याच घरी येतात की ज्या घरी तो कधी उपवाशी जात नाही. आणि त्या घरामध्ये सगळे, कधी ते पुण्य कामात येईल सांगता येत नाही. ते पुण्य कधी कामात येत नाही. आता पूर्वीची गोष्ट, काही दिवसापूर्वीची गोष्ट, आमच्या दिलीप बाबांच्या मुलीचा, ती गाडीचा ॲक्सिडेंट झाला. मुलगी सुखरूप राहिली, कारण त्यांच्या घरी नेहमी कोणी आला तर विना दक्षिणाशिवाय जातच नाही. आहे काही लोकांची कीर्ती गावामध्ये, असते प्रत्येक गावामध्ये. आपल्या घरातला बारीक का महिला मंडळ, विनमुख गेली या अतिथी, नेईल सुकृताची संपत्ती. अतिथी जर तुमच्या घरातून विनमुख गेला, तुमचं सगळं पुण्य घेऊन जातो. कोणीही असेल त्याला विनमुख जाऊ द्यायचं नाही. वाणी, पाणी, आसन. वाणी चांगली पाहिजे. ज्या घराच्या म्हातारी, काही बघा तुम्ही, डखाऱ्याची घर असायची पूर्वीच्या काळामध्ये, पण घरातली म्हातारी अशी गोड असायची बोलणारी. त्या म्हातारीमुळे तिच्या पुण्याने सगळं टिकायचं. एकाच्या पुण्याने सगळे खातात. एखादा पुण्यवान असतो घरामध्ये, एखादा त्याच्या पुण्याने सगळे खातात. म्हातारी गेली, घराचं वाटोळं सुरू झालं. समजून घ्यायचं म्हातारी पुण्यवान होती. असं बऱ्याच घरात घडतं. एखादी व्यक्ती पुण्यवान असते बरं का, पुण्यवान. मुलगीचं लग्न झालं आणि त्या दिवसापासून त्यांचं उलट सुरू झालं. समजून घ्यायचं की ती पुण्यवान होती. ती लई गई संगे, आणि ती ज्या घरात गेली ते घर भरल्याशिवाय हे पुण्य असतं. त्याची वाणी गोड असते. ऐका ना, ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोय, और नको शीतल करे, आप ही शीतल होय कबीरा, आप ही शीतल होय. गोड बोला, चांगलं बोला. साखर फक्त चहा मध्ये थोडी असते, तोंडात बी राहते. ती तोंडाची साखर त्याच्या कानात पडली पाहिजे. दादा या ना, तुमच्या दारात कोणी आला, गावातला येऊ द्या, बाहेरचा येऊ द्या, सालदार जरी आला तर ज्या बाईच्या वाणीमध्ये गोडवा असतो ना, ती सालदारला सुद्धा सांगते. दुपारची वेळ 2 वाजेला सालदार घरी आलाय तर पहिला शब्द काय वापरायचा माहिती का? वाणीसाठी सांगतो माता भगिनी, कोणी तुमच्या दारात आलं तर पहिला शब्द वापरायचा, दादा या ना घरात या ना. काय शब्द वापरायचा? दादा या ना, बसा ना. या आणि बसा शब्द वापरायचा. दुसऱ्याने विचारायचा, या आणि या, बसा किंवा घरात या, हा शब्द वापरायचा. पण बऱ्याच जणांच्या मुखात दुसरा शब्द असतो. कोणता? कार भाऊ काय कामशे, का रे म्हणून काय कामशे. सालदार आला तुमच्या दुपारी 2 वाजेला तरी काय शब्द आहे? काय कामशे, काम होई म्हणून तू ना, असं सांगा. भाऊ ये पाणी विनी घे. वाणी काय विचारायचं? वाणीमध्ये गोडवा पाहिजे. त्याला गोड शब्द बोलायचा की तो शब्द ऐकून त्याला आनंद वाटला पाहिजे. दादा भाऊ, दादा आणि भाऊ शब्द नसतो बऱ्याच जणांच्या तोंडामध्ये. हो, काही आमचे गुरुवारी होऊन गेले की काय त्यांच्या वाणीमध्ये गोडवा. दादा भाऊ, गोड बोला. कसं बोला? गोड बोला. कोणाचं मन दुखणार नाही असं बोला. वाणी. आपण ज्यांच्याकडे वस्तू घ्यायला जातो
ते दुकानदार, वाणी मारवाडी लोक, धुळ्यात ज्यांची दुकान आहे, त्यांच्याकडे शेती नाही आहे, पण ते शेत्या विकत घेतात आपल्याकडे. त्याचं काय कारण आहे? त्यांच्याकडे फक्त वाणी आहे. दुकानात तुम्ही पाय ठेवला का पहिला शब्द काय असतो? या ना दादा, काय पाहिजे? दुकानदाराची काय भाषा असते? या ना दादा, काय पाहिजे? पहिला शब्द असतो बरं का त्यांचा, या ना दादा. आणि जो दुकानदार असं विचारतो, काय लेणं शरे? दुकान नाही चालत. या ना दादा, काय पाहिजे तुम्हाला सांगा, तुम्हाला काय पाहिजे? दुकानाच्या खाली गिरायक उतरू देत नाही. अहो दादा या ना या ना या ना. अहो संताप मग उतरेल असतो का तुम्हाला पाहते हैशे का लाईट लाईट नाही शे नाही शे. इकडे या ना, कोणता पाहिजे ते सांगा. परत जाऊ देत नाही. वाणी, त्या लोकांकडे वाणी आहे. दुसरी गोष्ट, पाणी. तुमच्या घरात येऊन बसला, ओट्यावर बसला की लगेच त्याला पाण्याचा ग्लास न विचारता पाण्याचा ग्लास हातात दिला. तो पाणी पिऊ नको पिऊ, तुमचं काम आहे देणं. वाणी, पाणी. आणि तिसरी गोष्ट, थांबत असेल तर बसा, आसन द्यायचं त्याला बसायला. आणि तुम्ही समजून घ्यायचं त्याचा मनाचा भाव. दुपारची वेळ विचारायचं, दादा जेवण झालं का करता? जेवून घ्या ना. संध्याकाळची वेळे 4च्या पुढे आपल्याकडे नियमाचे, 4च्या पुढे 4 आणि चहा एकत्र शब्द आहे. 4 वाजले का चहा लागतं कोणाला? 4 वाजले का बऱ्याच जणांना चहा लागते. म्हातारीला 4ला चहा लागते. 4 वाजले की लक्षात ठेवायचं, चहाची वेळ असेल चहा घेऊ. तुम्हाला घ्यावं असं वाटलं त्यालाही विचारायचं. बऱ्याच घरातल्या भानगडी चहामुळे होतात. खरं सांगा कशामुळे? संध्याकाळना 6 वाजेगा दल्ली गाया दिराणी. शेजारची बाई म्हणते, का हो बाई तू मोरी कशी राणी दल्ली? ते मोरी तुम्ही करणी मोरी वही राणी गाया दिराणी दल्ली. सुनबाईचं लक्ष गेलं, माय दल्ली 4 आहे गे आज. चुकलं, चहा राहून गेली. कारण साहजिकच आहे. बारीक आहे का, शुगरमध्ये सिरोटोनिन नावाचा पदार्थ असतो. सिरोटोनिन नावाचा पदार्थ असतो. साखर तोंडात गेली की माणसं गोड बोलतात. साखर तोंडात गेली की माणसं काय बोलतात? तुम्ही अनुभव घेऊन बघा. चहा पिऊन पहिले माणूस हा तडतड करत चहा पिताच, मग काय म्हणणं आहे तुमनं, काय चालणं? पाहुण्याला पहिले चहा पाणी करायची, मग विचारायचं काय चाललं, कसं चाललं. काही जण पहिले सुरू करते, डोकं फिरतात त्यानं. हे तुम्ही चुकतात हा धर्म. वाणी, पाणी आणि आसन. अतिथी तुमच्याकडे आलेले आहेत. नारदजींचं आगमन झालं. हिमालय राजाने सत्कार केला आणि मग हिमालय महाराजांनी सांगितलं, महाराज तुम्ही त्रिकालदर्शी आहात, माझ्या मुलीचं भविष्य पहा. माझी पार्वती आता उपवर होते, माझी मुलगी, हिचा विवाह करायचा आहे. महाराजीचं भविष्य सांगा. आता नारदजी भविष्य पाहतायत, पण आज चांगलं सांगतायत. काल आपण पाहिलं ना, ते भविष्य बरोबर नव्हतं सांगितलं, पण नारदजींनी भविष्य पाहिलं. म्हणे, महाराज तुमची ही जी कन्या आहे, ही जगामध्ये पतिव्रता धर्माचं पालन करेल. ही महान पतिव्रता होईल. नवे नवे पतिव्रता स्त्रिया हिच्या नावाने व्रत करतील, वैकल्य करतील. म्हणे, महाराज तेवढ्यात हिमालयाची पत्नी महाराणी मैना नारदांना हात जोडते. म्हणे, महाराज माझ्या मुलीचं भविष्य सांगा. हिचा विवाह कोणाशी होईल? मला जवाई कसा मिळेल सांगा महाराज. नारदजी भविष्य सांगायला लागले. हिच्याशी त्याचं लग्न होणार आहे. म्हणे, कुणाचं? जो महान आहे या पृथ्वीवर आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. असं कोणाचं वर्णन ऐकतात? जावयाचं वर्णन ऐकायचं चालू आहे. सासूबाईंना जावयाची फार उत्कंठा असते की माझा जवाई कोण मिळेल, कसं मिळेल, फार मोठी तळमळ असते. म्हणे, महाराज सांगा माझ्या मुलीला कसा नवरा मिळेल, त्याचं भविष्य सांगा, त्याच्याबद्दल सांगा. म्हणे, तुमच्या मुलीला जो जावाई, तुम्हाला जो जावाई मिळणार आहे, तुमच्या मुलीचा जो पती आहे ना, तो एकटाच आहे. म्हणे, एकटाच आहे? म्हणे, हा. त्याला माय नाही. महादेवांना मायबाप आहेत का? अजन्म आहेत ना शिव. सर्वांचे बाप, सर्वांचे मायबाप तेच आहेत. म्हणे, त्याला माय नाही, त्याला बाप नाही. महाराणी मैनेला अत्यंत आनंद वाटला. माय नाही, बाप नाही, म्हणजे माझ्या मुलीला सासू सासऱ्यांचा त्रास नाही. आणि महाराज अजून भविष्य सांगा. म्हणे, त्याला भाऊ नाही, त्याला बहीण नाही, कारण तो एकटाच आहे. म्हणजे चांगले भाऊ नाही म्हणजे माझ्या मुलीला देराचं करावं लागणार. बहीण नाही म्हणजे ननंदचा त्रास नाही. चांगलं आहे, असंच पाहिजे, असं स्थळ पाहिजे, एकलाच आहे. अजून त्याला माय नाही, त्याला बाप नाही, तो कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट आहे, विश्वाचा सम्राट आहे. असं म्हणजे अजून त्याचं काडीवर शेत नाही. शेत नाही, बरं आहे म्हणे, अंडेरले वावरमा जाऊन काम नाही. बऱ्याच आयांना तेच वाटतं, बऱ्याच माऊलींना तेच वाटतं की म्हणे अंडेर वावरमा जावायला नको. म्हणे अंडेर वावरमा जावं नाही. म्हणे, मग कसं काय नवरदेव त्यांना वावर शे का? जर अंडेर वावरमा जावं नाही, वावर का बाबा तुमले? शेती नको आहे असं कशाला? शेतामध्ये मुलगी जाणार नाही, मग शेती कशाला पाहिजे? फार चौकशा चालल्यात अलीकडे. त्याचं काडीवर शेत नाही. म्हणे, अजून पांढरीवर घर नाही. म्हणे, मग त्याच्याकडे घर सुद्धा नाही. तुमचा जावाई स्मशानात राहतो.
त्याच्या अंगावर कपडे नाही, तो गजचर्म घालतो, जटाधारी आहे. हिमालय राज समजून गेले, तुम्ही महादेवांचं वर्णन करतात. म्हटले हो, महादेव शिवाईचा दुसरा कोणी पती नाही, कारण ही तुमच्याकडे जन्माला आलेली शक्ती आहे ती शिवाची आहे. शिवाशिवाय शक्ती कोणी सांभाळू शकत. पण हिमालय राय माता महाराणी मैनेने समजूत घातली. पण हिमाचल महाराज हिमालय राजा विचार करतायत, हिमवंत विचार करतायत की माझ्या मुलीचा विवाह महादेवांसोबत होईल कसा, कारण ते तर तपश्चर्यारत आहेत. म्हणजे शिवाला प्राप्त करण्याकरता पार्वतीलाही तपश्चर्या सुरू करावी लागेल. आणि माता पार्वती तपश्चर्या करण्याकरता त्या ठिकाणी जाते आहे. नारदजींना गुरु केलं आणि माता पार्वतीची घोर तपश्चर्या सुरू झाली. इकडे महादेवांची तपश्चर्या भंग करण्याकरता सगळ्या देवांनी प्रार्थना केली. इंद्राने त्या ठिकाणी कामदेवाला पाठवलं. तपश्चर्या अशी तुटणार नाही. महादेवांची तपश्चर्या भंग करण्याकरता कामदेव पुष्पाचा बाण घेऊन, कामदेव सगळं आपलं सैन्य घेऊन, सगळे अप्सरा देवांचं कार्य सिद्ध होण्याकरता महादेवांचा विवाह झाला पाहिजे. आणि महादेवांचा विवाह होण्याकरता माता पार्वती जगदंबा भवानी माता प्रकट झाली. पण पार्वती तपश्चर्या करते. महादेवांची तपश्चर्या तुटल्याशिवाय महादेव विवाह करणार नाही. अप्सरा त्या महादेवांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या सुरू केली, रंभा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा या सगळ्या सुंदर सुंदर अप्सरांना घेऊन कामदेव पुष्पाचा बाण घेऊन महादेवांची तपश्चर्या भंग करण्याकरता आलेला आहे. अप्सरा नृत्य करायला लागल्या महादेवांच्या आजूबाजूला. गंधर्व गायन करतायत, वाजवतायत सुंदर सुंदर गोड आवाज. बजाव. कामदेवाने सांगितलं वाजवा. भोलेनाथची तपस्या तुटली पाहिजे. बजाव. चमकल्यासारखा भयंकर असा आवाज झाला. आणि काय झालं, महादेवांनी तिसरा नेत्र उघडल्याबरोबर भयंकर आवाज झाला. कामदेवाने पुष्पाचा बाण महादेवांच्या वक्षस्थलावर मारल्याबरोबर महादेवाने तिसरा नेत्र उघडला आणि कामदेव जळून भस्म झाला. कामदेव जळून भस्म झाला. जब शिवती सर नयन उघारा चितवत काम भय. कामदेव जळून गेला. सगळे देवता भयभीत झाले. सगळ्यांनी प्रार्थना केली, त्राहिमाम प्रभू आमचं रक्षण करा. ब्रह्मा विष्णू सगळ्या देवांनी प्रार्थना केली महादेवांना, प्रभू शांत व्हा, प्रभू आमच्यावर कृपा करा, करुणा करा हे प्रभू. महादेवांचा क्रोध, नेत्र बंद झाला, अग्नी थांबला. कामदेव तोपर्यंत जळून राख झाला होता. कामदेवाची पत्नी रडायला लागली. महादेवांच्या पायाजवळ बसून रडायला लागली, प्रभू क्षमा करा, माझ्या पतीला त्या ठिकाणी तुम्ही मारून टाकलं. कामदेवाची पत्नी रती. महादेव म्हणतात तिच्याकडे पाहून, काळजी करू नकोस, तुझा पती मरणार नाही, तो अनंग आहे. कामदेव कधीच मरत नसतो, पण आता तो अशरीर राहील. आणि जेव्हा भगवान माझे इष्ट भगवान विष्णू कृष्ण रूपाने अवतार घेतील, कृष्णाच्या पोटी प्रद्युम्न रूपाने तुझा पती जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याला शरीर मिळेल. जब जदुवंश कृष्ण अवतारा हो यही कृष्ण तनय पती तोरा. महादेवांनी रतीची सांत्वना केली. इकडे सगळे देवता म्हणायला लागले, प्रभू कैलासामध्ये त्या ठिकाणी सगळं उदास वाटतंय, भकास वाटतंय. सनय्यांचा आवाज ऐकू येत नाही, वाद्याचा आवाज ऐकू येत नाही. प्रभू लग्न करा, प्रभू लग्न करा. महादेव लग्नासाठी तयार झाले. भगवान विष्णूंनी प्रार्थना केली. लग्नाची वरात त्या ठिकाणी तयार होते आहे. महादेव लग्नासाठी तयार होत आहेत. इकडे माता पार्वतीची तपश्चर्या. महादेवांनी सांगितलं सप्तर्षींना पार्वतीची परीक्षा घ्या. माता पार्वती सप्तर्षींनी अनेक प्रलोभनं दाखवली की ज्यांच्यासाठी तू तपश्चर्या करते ते कसे आहेत बघ ना, त्यांना दिसताना अगोरी दिसत आहेत, जटाधारी दिसत आहेत. माता पार्वती म्हटली, मला तुम्ही किती सांगितलं पण माझे आराध्य, माझे इष्ट, माझे स्वामी तेच आहेत, मी त्यांच्याशिवाय. अगं या जन्मात तुला भेटतील कसे? त्यांची तर तपश्चर्या चालू आहे, त्यांची तपश्चर्या हजारो वर्ष होईल, तोपर्यंत तू म्हातारी होशील. माता पार्वती सप्तर्षींना म्हटले, एक जन्म नाही, हजारो जन्म घ्यावे लागले तरी मी शिवाशिवाय कोणालाही वरणार. म्हटले बघ ना इंद्र चंद्र किती सुंदर आहेत. म्हटले नाही, मी शिवांना
माता पार्वतीची घोर तपश्चर्या पाहून पार्वतीचं शरीर सुकलं. माता पार्वतीने 1000 वर्ष तपश्चर्या केली, पानं खाऊन तपश्चर्या केली, पानंही बंद झाली. पानं खाणं, झाडाची पानं खाऊन तपश्चर्या चालू होती ना, पानं खाणंही सोडलं. माता पार्वतीचं नाव पडलं अपर्णा. काय नाव पडलं? अपर्णा. माता पार्वतीची तपश्चर्या पाहून महाराणी मैना म्हटली, उमा ये क्या कर रही हो? उमा नाव पडलं. सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी महादेवांना प्रार्थना केली, विवाहासाठी तयार व्हा. इकडे सप्तर्षी परीक्षा घेतात. माता पार्वती म्हटली, मैं तो शिव की पुजारन बनूंगी, मैं तो शिव की पुजारन बनूंगी, अपने भोले की जोगन भोले की जोगन बनूंगी, मैं तो शिव की पुजारन अपने भोले की जो नहीं, मैं तो पहनूंगी जोगन का चोला, मैं तो पहनूंगी। वो है पारस महादेव बोला, वो है पारस महादेव बोला, चरण छू कर मैं कुंदन बनूंगी। भोले की जोगन, भोले सारी बात, मैं तो शिव की पुजारन बनूंगी। अपने भोले नहीं मिलते अनुरागियों को, नहीं मिलते अनुरागियों, शिव तो मिलते हैं बैरागियों, शिव तो मिलते हैं बैरागियों को, मैं भी उनकी बैरागन बनूंगी, मैं भी उनकी बैरागन बनूंगी। अपने भोले की जोगन, अपने भोले की जोगन, जय हो। मैं तो भोले की पुजारन बनूंगी, अपने भोले की जोगन, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी। माता पार्वती म्हणते की मी महादेवांना माझं हृदय दिलंय, माझं हृदय दुसरीकडे मी देऊ शकत नाही, मी महादेवांशिवाय राहू शकत नाही. ज्यांना थोडं नाचायचं असेल, उभं राहायचं असेल, उभं राहू शकतात. या ठिकाणी लगेच लग्नाची तयारी, लग्नाचं वराड त्या ठिकाणी निघतं आहे. माता पार्वती लग्नासाठी तयार आहे आणि हिमालय राजांनी त्या ठिकाणी आपलं सुंदर अशी नगरी सजवलेली आहे. देवादिक सगळे त्या ठिकाणी नियोजन करतायत आणि मग महादेवांचा शृंगार सुरू झाला. महादेवांचा शृंगार काय? महादेवांना नंदीवर विराजमान केलंय, सर्वाचा त्या ठिकाणी हार आहे, विंचूंची कुंडला आहेत आणि मग महादेवांना सांगितलं, महादेव म्हटले मी हळद ही कामवर्धक, मी कामदेवाला भस्म केलेला आहे. हळद नाही लावली, महादेवांनी भस्म लावली आहे आणि ही विचित्र वरात महादेवांची निघालेली आहे. माता पार्वती लग्नासाठी, माता पार्वती त्या ठिकाणी लग्नासाठी माता पार्वतीचा शृंगार सुरू झालेला आहे. माता पार्वती हृदयातून महादेवांचं चिंतन करते. दिल तुझको दिया ओ भोलेनाथ, दिल तुझको दिया ओ भोलेनाथ, दिल तुझको दिया ओ भोलेनाथ, ज्यांना उभं राहायचंय ओ भोलेनाथ, दिल तुझको दिया ओ भोलेनाथ, दिल तुझको दिया ओ
तुझको दिया ओ भोलेनाथ दिल तुझको दिया ओ भोलेनाथ तूने ऐसा डमरू बजाया, तूने ऐसा डमरू बजाया, मेरा मन हर लिया ओ भोलेनाथ, मेरा मन हर लिया ओ भोलेनाथ, मेरा मन हर लिया ओ भोलेनाथ, मेरा मन हर लिया ओ भोलेनाथ
हर हर महादेव हर हर महादेव शिव शंभो बसा खाली. ओ भोला सब दुख काटो म्हारा. ओ भोला सब दुख काटो म्हारा. शिव शंकर जपू तेरी माला. शिव शंभु जपू मैं तेरी माला. ओ भोला सब दुख काटो म्हारा. ओ भोला सब दुख काटो म्हारा. विषम है मंगल मंगलकारी. विषम है मंगल मंगलकारी. अवधूत रूप तुम्हारा. अवधूत रूप तुम्हारा. भोला सब दुख काटो मारा. ओ भोला माता पार्वतीची उग्र तपस्या पाहून भगवान भोलेनाथ प्रसन्न झालेले आहेत. लग्नाची वरात महादेवांसोबत सगळं वराड देवादिकही होते, पण भूतांची वरात जेव्हा सोबत आली तर भूतांच्या सोबत चालेल कोण. आणि महादेवांची वरात त्या ठिकाणी हिमाचल प्रदेशामध्ये जेव्हा निघाली. हिमालय राजांची नगरी अत्यंत सुंदर सजवलेली आहे. संपूर्ण हिमाचल प्रदेश सजलेला आहे. वरातची वाट पाहतायत. वरात येते आहे. चला वरात या. चला लोक. आणि मग जेव्हा ते वरात हिमाचल प्रदेशातले लहान लहान मुलं होती वराड स्वागत करण्याकरता सीमेपर्यंत पोहोचले होते. ते भूतांची वरात पाहत लहान मुलं धावत धावत घरी येतात. सांगितलं आई बाबा लपा पटकन. म्हटले क्यों. बोले वो दूल्हा नहीं है. बोले क्यों. बोले वो दूल्हा नहीं वो तो यमराज है. लहान मुलं घाबरून गेले. नुसते लहान मुलंच नाही तर बाकीचेही घरातली माणसं घाबरायला लागली. आणि मग संपूर्ण हिमालय राजाची नगरी सजलेली आहे. आणि वराड येऊ द्या पटकन. वराड येऊ द्या. मुहूर्त निघून जाईल. गौरज मुहूर्त येऊ द्या पटकन. वराड मोठा बसा. लग्नाच्या बऱ्याच गोष्टी उद्या आपण चिंतन करणार आहोत. माता मैनाने त्या ठिकाणी सासूबाई आरती वाढण्याकरता मंडपापर्यंत जात आहेत. सासूबाई बेशुद्ध पडली नवरदेवाला पाहून. जेव्हा आरती करण्याकरता सासूबाई गेली बेशुद्ध पडली. सासूबाईने नकार दिला. नंतर सगळ्या देवांनी प्रार्थना केली. मग लग्नाची तयारी सुरू झाली. लग्न मंडपामध्ये महादेव माता पार्वती भूतांची वरात सोबत होतीच. नवरदेव नवरीचा प्रवेश होतोय. इकडनं वरात येऊ द्या. मधून पब्लिक मधून येऊ द्या. वरात रस्ता सोडून द्या. मधला रस्ता सोडून द्या.
चला चला वधूवरांचे मामा या बरं आता. आजा महादेवांना नातेवाईक असेल तर मामा कुठून आणायचे आता. या माझ्या या अंतरपाठ धरण्याकरता या 2 जण या बरं अंतरपाठ धरायला. या बापू या, या बापू या, या ना टोपी पण आहे ना. या नवरीचं तोंड पूर्वेला करा. बस चला तात्या, अंतरपाठ आणा. खुशाल बापू आणि तात्या चला. आय उपर नाही आमच्याकडे. श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्ला मुरुळं विनायकमलं चिंतामणि देवरं लेण्याद्रि गिरिजाध्वजं सुवरदं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामोराञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलं वधूवर्य शुभं भवतु शुभलग्नं सावधान. तळहाताचा पाढरा दोन्ही डोळ्याचा आईना दबीतील कस्तुरी जशी बागवली मैना लाडाची लेकबाई हरवून र साजरी आज माहेर सोडूनी कशी चालली सासरी जीवातला जीव गेला आम्ही तुमच्या हवाली आता तुम्ही माय बाप इच्या जीवाची सावली जीव खाली बर होतो तुला पाठविता राणी एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी शुभमंगल सावधान. विषय 10-11 लग्न प्रवर्ते शिवचिंतन सावधान. ग्रामदेवता चिंतन शुभलग्न सावधान. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. वधूवर्य शुभं भवतु शुभलग्न सावधान. विषय 15-16 लग्न प्रवर्तते शुभचिंतन सावधान. अंतरपाठ काढून घ्या. मुलीच्या हातात पूजेचं ताट द्या आणि वराची पूजा करून घ्या. हा जो असेल पूजा करून घ्या. फक्त पूजा करून घ्या. दिवा पण लावून घ्या. एक दिवा लावून घ्या. पूजा करून घ्या. आली लग्न घटी समीप नवरा
घेवोनिया वाघरा गृह्योदेश मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहुवत्पलान करणे सूर्या सदा मंगलम वधूवर्य शुभम भवतु शुभ लग्नम सावधान वराडी मंडळी सावचित्त सावधान विषयी विशेष लग्न प्रवर्तते सावधान मुलीच्या हातात हार द्या अगोदर मुलगी हार टाकेल वराडी मंडळी सावचित्त सावधान फोटोग्राफर मंडळी शूटिंग वाले मंडळी सावधान वाजंत्री सावधान ग्रामदेवता चिंतन स्थान देवता चिंतन वास्तुदेवता चिंतन वराडी मंडळी सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेन्द्रियुगम स्मरा नवरदेव नवरींना बसण्यासाठी खुर्ची द्या सर्वांनी उभं राहायचे आता भूत नाचत होते महादेवांच्या विवाहामध्ये या सांजोरी गावात या विठ्ठलाश्रमात काय वाजत गाजत काय वाजत गाजत जो नाचणार नाही तो अभागी जो नाचणार नाही त्याला शेजारच्याची शपथ आहे सोन्याचं बाशिंग